हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ, पुणे। मिठी नदीत वाहून जात असलेल्या युवकाला अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवलं। बचावाची थरारक दृश्य कॅमेऱ्यात चित्रित। महाराष्ट्राला पावसानं झोडपलं। राज्यात 6 जुलैपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज। मुंबई शहरासह उपनगरांना मुसळधार पावसानं झोडपलं। पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। मुंबईत लोकल ट्रेनमध्ये महिलेची प्रसूती, आई आणि बाळ दोघंही सुखरूप। मुंबईतील ताज हॉटेल परिसरात झाड कोसळलं। झाड पडून वाहनांचं नुकसान। मंत्री गिरीश महाजन यांनी केली घटनास्थळाची पाहणी। विक्रोळीमध्ये घर कोसळलं। पार्क साईटमधील वर्षानगर इथली दुर्घटना। मुंबईचा पूर्व उपनगर भांडूपमध्ये रस्ता खचला। लाल बहादूर शास्त्री मार्गावरची घटना। फुटपाथ शेजारी उभा असलेला टेम्पो सुद्धा पाण्यात बुडाला। वसई विरार नालासोपाऱ्यातील रस्ते जलमय। जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी। महापालिकेचा नाले सफाईचा दावा फोल। वीरा देसाई मार्ग पुन्हा एकदा जलमय। अंधेरी पश्चिमेतील बरेच मार्ग पाण्याखाली। वाहन चालकांना करावी लागते तारेवरची कसरत। मुंबईत अनेक ठिकाणी अजूनही गटारं उघडीच। महापौर रितू तावडे पाहणी करताना आढळलं उघडं गटार। गटाराला झाकण नसल्यामुळे महापौर संतापल्या। कल्याण डोंबिवली परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला। छत्रपती शिवाजी महाराज चौक, आंबेडकर रोड पाण्याखाली। हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी। रत्नागिरीमध्ये धरण क्षेत्रातल्या पाणी पातळीत वाढ। समाधानकारक पावसामुळे पानवल धरण ओव्हरफ्लो। 6 जुलैपर्यंत रत्नागिरीला पावसाचा ऑरेंज अलर्ट। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। पंचगंगा नदीची पाणी पातळी 22 फुटांवर। 15 बंधारे पाण्याखाली। रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका खेड तालुक्याला। जगबुडी नदी अजूनही इशारा पातळीवर। नदीकाठच्या नागरिकांनी सावध राहावं अशा प्रशासनाच्या सूचना। पालघर जिल्ह्याला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलं। आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता। 2 दिवस जिल्ह्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट। राज्यात पावसाळ्यात झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड। दादर, ठाणे, नाशिकमध्ये झाडं पडली तर अमरावती आणि पालघरमध्ये झाड कोसळल्यानं वाहतुकीवर परिणाम। विद्यार्थ्यांच्या पीएम पोषण योजनेचा खाऊ नदीपात्राजवळ फेकला। धाराशिवच्या पारगावमध्ये आढळले 18 बॉक्स। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये भरती। व्हायरल ताप, अशक्तपणामुळे उपचारांसाठी केलं भरती। शिंदेंची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। संभाजीनगरमधील किळसवाणा प्रकार समोर। इंजिनिअरिंग कॉलेज कॅन्टीनमध्ये पोह्यात अळी, भातात झुरळ। अन्न आणि औषध प्रशासनाची कॅन्टीनवर कारवाई। अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरण। गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या लहान भावाची शरणागतीसाठी मागणी। आरोपी अनमोल बिश्नोईकडून मकोका विशेष न्यायालयामध्ये अर्ज। संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी। पालखी सोहळ्यातील पहिलं रिंगण संपन्न। रिंगण सोहळ्यासाठी वारकऱ्यांची गर्दी। वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा सर्वात युवा खेळाडू। सचिन तेंडुलकरचा 16 वर्ष आणि 205 दिवसांचा मोडला विक्रम। वैभवकडून वयाच्या 15 वर्ष 99 दिवसात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण।